अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची चर्चा आहे। या चर्चेनंतर नेमक्या अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे। पाहूयात। विधिमंडळाच्या लॉबीत दादा भुसे, महेंद्र थोरवे भिडले। शिवसेनेचे बाण शिवसेनेलाच टोचले। निधीच्या मुद्द्याचा वाद थेट मुद्द्यांवर आला। जनतेच्या प्रश्नांवर वैचारिक वादविवाद करणारे आमदार आता एकमेकांना भिडायला लागले। शिवसेनेचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे आणि MSRTC मंत्री दादा भुसे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत राडा झालाय। या राड्याला कारण ठरलंय एका प्रकल्पाचं काम। महेंद्र थोरवेंच्या दाव्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून MSRTCचा एक प्रस्ताव दादा भुसेंकडे होता। तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही दादा भुसेंना सांगितलं होतं असा दावा थोरवेंनी केलाय। दादा भुसेंकडे माझ्या मतदारसंघातील एक काम त्यांना सांगितलेलं होतं। 2 महिने त्या कामासंदर्भात मी सातत्याने त्यांना सांगत होतो की दादा हे काम बोर्ड मीटिंगला घ्या, आणि त्या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना सुद्धा भेटलो आणि साहेबांनी तात्काळ दादा भुसेंना फोन करून सांगितलं की ते काम तुम्ही बोर्ड मीटिंगला घ्या। खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना फोन करून त्या ठिकाणी सांगितलं। दादा भुसेंनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा दावा थोरवेंनी केला। माझ्या मतदारसंघातील दुसरी 2 कामे त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड मीटिंगला घेतली, त्या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं। आणि जे काम मुख्यमंत्र्यांनी सांगून पण, आणि मी आमदार त्या मतदारसंघाचा असून सुद्धा माझं काम जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही। दादा भुसेंनी मतदारसंघात इतरांचे 2 प्रस्ताव चर्चेला घेतले, पण आपण सादर केलेला प्रस्ताव त्यांनी चर्चेला घेतला नसल्याचा आरोप केला। याचा जाब विचारल्याचं थोरवेंनी सांगितलंय। मी त्यांना आज त्या गोष्टीचा जाब विचारला की दादा 2 बाकी कामं तुम्ही बोर्ड मीटिंगला घेतली, माझं काम त्या ठिकाणी का घेतलं नाही? तर मला त्यांनी थोडं उद्धटपणे उत्तर दिलं आणि मला अशा पद्धतीने विचारायचं नाही अशा पद्धतीने ते बोलले। त्या गोष्टीचा माझा राग अनावर झाला की अरे आम्ही आमदार आहोत, आम्ही विचारतो तर तुम्ही मंत्री आहात, तर आम्ही तुमच्याकडेच पाठपुरावा करणार, तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहेत म्हणून तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी विचारलं। महेंद्र थोरवेंनी केलेल्या आरोपांवर विधिमंडळात उत्तर देताना दादा भुसे यांनी कोणताही वाद झाला नसल्याचा दावा केलाय। माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले, तर असला कसलाही प्रकार नाही। झालेल्या कथित राड्यानंतर शंभूराज देसाई विधिमंडळाच्या आवारात महेंद्र थोरवेंच्या कानात बोलू नको असं सांगत होते। विधिमंडळाच्या आवारात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे एक आमदार आणि मंत्री भिडले। त्यामुळे शिवसेनेतले आमदार किती एका विचाराचे आहेत हे अधोरेखित झालंय। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेना आमदारांमध्ये झालेल्या कथित राड्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीकेची तोफ डागली आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असताना आता सत्ताधारी आमदार सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। विधिमंडळाच्या लॉबीत झालेल्या कथित राड्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। MSRTC मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत राडा झाला। एकाच पक्षाचे 2 नेत्यांमधील वाद एवढा विकोपाला गेल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। झालेला प्रकार अतिशय लाजिरवाणा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। 25 आमदार उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता 25 15-20 आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे। हे फ्रीस्टाईल सुरू होती ना, बघत होते ना, नाही काय सांगायचा।
आता मंत्री महोदयाने सांगितलं आता उत्तर तुम्ही दिलं द्या ना CCTV दाखवा. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. असं असतानाच एका पक्षाचे 2 नेते विधिमंडळाच्या लॉबीत एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं अशोभनीय असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय. तर अशी मारामारी झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावी आणि संबंधित सदस्यांना समज द्यावी, कारण हे गंभीर आहे. आणि आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल, सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती. आमदार एकमेकांच्या अंगावर धावत असतील तर ते उद्या विधिमंडळात बंदुका पण आणतील अशी भीती आमदार अभिजित बंजारी यांनी व्यक्त केली आहे. सत्ता मिळाली म्हणून हा जो माज आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी गँगवर पाहायला मिळेल. बंदुका घरोघरी पोहोचलेल्या आहेत. आता विधान भवन मध्येही बंदुका येणार आहे आणि महाराष्ट्राला पूर्ण बदनाम करण्याचं, संपवण्याचं हे कारस्थान हे मंडळी करत आहे. विधिमंडळ हे लोकशाहीचं मंदिर आहे. या लोकशाहीच्या मंदिरात 2 नेते मारामारीपर्यंत जातात हे अशोभनीय असल्याचं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी म्हटलंय. लोकशाहीच्या महाराष्ट्राचं पवित्र असलेलं हे जे मंदिर आहे, इथून या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले जातात आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं गुद्दागुद्दी करणं, मला वाटतं हा लोकशाहीचा, या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका आहे. अजित पवार यांनी विधिमंडळाच्या लॉबीत 2 नेते भिडलेच नसल्याचा दावा केलाय. दोन्ही नेत्यांशी बोलून त्यांनी हा दावा केलाय. या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली, असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीने सांगतोय. मी त्या दोघांशी पण बोललो, ते म्हणाले असं काही घडलेलं नाही. ते दोघंही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी. स्वतः दादा भुसेंनी कथित प्रकाराचा इन्कार केला असून या प्रकरणाचे CCTV असतील तर ते जाहीर करा असं आव्हानही त्यांनी दिलंय. आपल्याला काय CCTV वगैरे आवड साहेब, आपल्याला काय CCTV काय पाहिजे आहेत ना, तर ते पाहायला काही हरकत नाही. अरे ऐका ना, तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय, आपल्याला CCTV मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना, अमुक ढमुक काय ते CCTV तुम्ही दाखवू शकता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वैचारिक मतभेद असतात, त्यावर वादही होतात. पण हे वाद कधी राड्यापर्यंत गेले नव्हते. इथं तर एकाच पक्षातील एक आमदार आणि मंत्री एकमेकांना भिडत असतील तर राज्यातील जनतेनं कुणाकडे पाहायचं असा सवाल विचारला जातोय. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. तर विधान भवनाच्या याच राड्यावरती शरद पवार गटाने एक पत्र लिहिलेलं आहे. पत्र ट्विट करत महायुती सरकारवरती निशाणा साधलेला आहे. पत्रामध्ये विधिमंडळाचं मनोगत सुद्धा मांडलंय. पक्षातले आमदार माझ्या आवारामध्ये भिडू लागलेत, रस्त्यावरचं गँग वॉर माझ्या आवारात घडतंय असं पत्रात लिहिण्यात आलंय. तर हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे, त्यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. माननीय आमदारांनो, मी विधिमंडळाची इमारत बोलतीये. आजवर मी अनेक सरकारं पाहिली आहेत, पण माझा अवमान करणारं सरकार पहिल्यांदाच पाहतीये. तुम्ही मला या महाराष्ट्राच्या लोकशाहीचं एक पवित्र स्थान म्हणता, पण आज हेच स्थान कलुषित झालंय. जेव्हा सत्ताधारी पक्षातलेच आमदार आपापसात माझ्या आवारात भिडू लागले. महाराष्ट्राने मोठ्या आशेने तुम्हाला निवडून दिलंय. फोडाफोडीचं राजकारण करून असंवैधानिकपणे तुम्ही सत्तेतही आलात, पण कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श राजकीय परंपरेला काळीमा फासण्याचं काम तुम्ही केलं. माझ्या भिंतींनाही महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचा स्वाभिमान आहे. संबंध महाराष्ट्र मोठ्या आशेनं माझ्याकडे पाहतो, पण जेव्हा रस्त्यावरचं गँगवॉरच माझ्या आवारात घडतंय, गेली अनेक वर्ष बाळगलेल्या माझ्या स्वाभिमानालाच तडा जातोय. जब्बार, फार मुश्किलीनं या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. त्यासाठी अनेक लोकांचे बळी गेलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार चालतंय त्या सभागृहाला एक डिग्निटी असते. जेव्हा तुम्ही सिनेमा कराल तेव्हा सभागृहाची डिग्निटी विसरू नका.
जब्बारांनी रील्स लाईव्हच्या माध्यमातून ही डिग्निटी जपली. परंतु तुम्ही सत्ताधाऱ्यांनी रिअल लाईफमध्ये माझी डिग्निटी धुळीस मिळवली आहे याचं वाईट वाटतंय. आपला महाराष्ट्र राज्य विधिमंडळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.